एव्हरीवन, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आज मी तुम्हाला फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर हे सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला फ्रॉकसाठी शोल्डर मुंडा कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यावे तर हे समजतच नाही। तर आज मी तुम्हाला फ्रॉकची कटिंग स्टिचिंग सगळं कॅल्क्युलेशन हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा बेबी फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून छानसा फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिच करता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा असा छानसा फ्रॉक सहजच शिवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता छान असं वर्क केलेली ही ओढणी आहे। त्यासाठी बघा मॅचिंग मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर बघा, मी ती ओढणी तुम्हाला ओपन करून दाखवते। थोडीशी बघा, कडेने काट वगैरे आहे, मध्ये पण जो काही पोर्शन आहे तो छान आहे प्रिंटेड, आणि मध्ये थोडंसं परत प्लेन आहे। तर छान असं बघा, प्लेन आणि हे वर्कवालं कॉम्बिनेशन यूज करून आपण छान असा फ्रॉक तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता फ्रॉकसाठी आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। तर बघा, हा जो काही फ्रॉक आहे तर त्या फ्रॉकसाठी आपल्याला इथे लागणार आहे पूर्ण उंची, त्यानंतर आपल्याला लागणार आहे कमर उंची, छाती, कमरघेर, शोल्डर, पुढचा गळा आणि मागचा गळा। तर हा जो काही फ्रॉक आहे तर त्याची पूर्ण उंची आहे 18, त्याच्यातून आपल्याला कमर उंची वजा करायची आहे, ती म्हणजे 8, म्हणजे किती होणार 10, म्हणजे 10 खालचा पोर्शन आणि 8 आपला कमर उंचीपर्यंतचा। तर असं टोटल किती आहे 18 आहे, म्हणजे दोन पार्टमध्ये आपल्याला कट करायचं आहे, वरचा पोर्शन 8 मध्ये आणि खालचा 10 मध्ये। ठीक आहे, त्यानंतर आता इथे छाती आहे 21, तर आपण लूजिंग 3 इंच ॲड करणार आहोत। तर तुम्हाला इथे वाटत असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा करू शकतात, पण मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवते, कस्टमरला थोडा मोठाच हवा आहे। ठीक आहे, तर कमर घेरमध्ये पण आपण तेच केलेलं आहे, 3 एक्स्ट्रा घेतलं। त्यानंतर जेवढं काही शोल्डर आहे त्याचं निम्म घ्यायचं, तर शोल्डर आहे 8, त्याचं निम्म होतं 4। ठीक आहे, पुढचा गळा आहे 3, मागचा गळा आहे 2.5। तर अशा पद्धतीची ही मापं आहेत, तर ही मापं टाकून आता आपण हा ड्रेस कट करणार आहोत। तर चला मग आता आपण हा फ्रॉकसाठीचं कटिंगला सुरुवात करूयात। तर इथे मी या फ्रॉकसाठी टोटल 1 मीटर असं अस्तर घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आता आपण अस्तरवर कटिंग करून घेऊयात, आणि त्यानंतर मग ओढणीमध्ये कुठे कुठे कुठल्या पोर्शनमध्ये काय काय बसतंय त्यानुसार आपण ते करूया। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण वरचा पार्ट याचा कट करून घेणार आहोत। तर वरचा पार्ट कट करण्यासाठी आपण बघा, हा जो काही खालचा पोर्शन आहे ना, तर तो 4 पदरी घडी घालून घेऊयात, म्हणजे उरलेला आपल्याला परत खाली घेरसाठी घेता येईल, म्हणजे जेवढा जास्त कपडा तेवढा घेर, त्यामुळे मग कडेचाच पार्ट आपण पुढच्या भागासाठी वापरू, म्हणजे सरळ सरळ कपडा आपला उरेल आणि वेस्ट पण जाणार नाही। तर बघा, मग सगळ्यात आधी 4 फोल्ड आता घडी करून घेतली। तर बंद बाजूची साईडने आता टाकायचं आहे आपल्याला उंची। तर इथे उंची आहे 8, म्हणजे जो काही वरचा पोर्शन आहे, आणि 1 इंच मार्जिन, तर असं आपण टोटल 9 इंचाला इथे मार्किंग करून घेणार आहोत। आणि बघा, आता तिथे मार्किंग करून झाल्यानंतर आपण इथून टाकायचं आहे शोल्डर 4 इंचाचं, जेवढं शोल्डर आहे तेवढा मुंडा, म्हणजे मुंडा सुद्धा मी इथे 4 घेतला। इथून आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 6 चौक 24। ठीक आहे, आणि कमर आणि घेर आणि छाती दोन्ही सेमच आहे, लहान फ्रॉक आहे त्यामुळे। ठीक आहे, या पद्धतीने जॉईन केला। आता 1.5 इंच इथं बघा मी मार्जिन ॲड करते। ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने ते जोडून घ्यायचं। त्यानंतर आता काय करायचं, इथून 1लाच मार्किंग करून आपल्याला मुंडाचा आकार द्यायचा। हा स्लीवलेस फ्रॉक आहे, त्यामुळे मग दोन्ही पुढचं मागचं आपण इथे सेमच घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, आता ही मार्किंग करून झालेली आहे। तर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करणार आहोत, काहीही कमी जास्त इथे घेणार नाहीये। जर का हा स्लीवचा फ्रॉक असता तर मुंड्याचा शेप आपण थोडा चेंज केला असता, पण इथे हा स्लीवलेस आहे, त्यामुळे मग मुंडा फक्त 1 इंचाला मार्किंग करून आपण शेप दिलेला आहे, लक्षात राहू द्या। जर का तुम्हाला स्लीवचा लावायचं असेल, म्हणजे स्लीवचा कटिंग करायचं असेल, तर याआधी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर बरेचसे स्लीव्ज असलेल्या सुद्धा फ्रॉकचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, तर बघा, आता ही टोटल आपली पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे, म्हणजे वरचा पार्ट, तर तो आपण कटिंग करून घेऊयात। तर बघा, एक्झॅक्टलीच करायचं आहे, कुठेही काही आता एक्स्ट्रा घ्यायचं नाही, जी मार्किंग केली ती आपली परफेक्ट आहे। ठीक आहे, तर बघा, आता वरचा पार्ट आपला कट झालेला आहे। त्यानंतर आता आपण खालचा पोर्शन कटिंग करून घेऊयात। तर याचं गळे वगैरे जे आहेत तर ते आपण आता डायरेक्ट स्टिच करतानाच कट करणार आहोत। ठीक आहे, तर बघा, हा जो काही पार्ट उरलेला आहे आपला अस्तरचा,
तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून मी इथे ठेवून घेतलेला आहे बघा. आणि कडेचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना, तर तिथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे मग ते सरळ होईल. ठीक आहे. तर बघा आता खालचा जो काही पोर्शन आहे ना, तर तो आपल्याला म्हणजे टोटल उंची 18 आहे. 8 वजा केल्यानंतर उरतं 10 आणि 10 मध्ये 1 इंच पण मार्जिन, तसं आपल्याला टोटल 11ला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी 11ला मार्किंग करून घेते. हे बघा या पद्धतीने टेप ठेवून, तर एक सेंटरला स्टार्टिंगला असं 2-3 मार्किंग करते, म्हणजे मग ते आपलं तिरकं वगैरे जायला नको. आणि 1 मीटरमध्ये वरचा पोर्शन कट केल्यानंतर जेवढा उरलाय तेवढं सगळंच मी अस्तर इथे घेते. म्हणजे काय होईल की ते आपल्याला थोडंसं जास्त घेर मिळेल. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त घेर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण हा फ्रॉक साधारणतः 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी आहे, तर तेवढ्याच्या साईजसाठी आपल्याला हे भरपूर सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित सरळ ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपलं अस्तर हे नेहमी थोडंसं कमी असतं, तर मग खालून अजून मी थोडंसं कमी करून घेते. तर बघा एक लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने आणि मग तिथून असं कटिंग करून घ्यायचं आहे, तर व्यवस्थित एकाच लेवलमध्ये. ठीक आहे. तर बघा आता हा आपला खालचा पोर्शन सुद्धा कटिंग झालेला आहे, वरचा आणि खालचा असं दोन्ही कटिंग झाला. तर आता आपण अस्तर ठेवून ही जी काही ओढणी आहे ना, तर त्याचा पोर्शन सुद्धा कट करून घेऊयात. तर बघा आता दोन्ही जर प्रिंटेड घेतलं तर ते छान लूक येणार नाही. त्याचबरोबर नुसतं प्लेन कपडा आपला वरचा पोर्शनमध्ये बसत नाहीये किंवा नुसतं खालच्या पोर्शनमध्ये सुद्धा बसत नाहीये. तर बघा मग मी या पद्धतीने काठाच्या साईडला ठेवून घेतलं बघा आणि ते कट करून घेते. तर आपल्याला 4 पदरी हे कटिंग करून घ्यायचं आहे, लक्षात राहू द्या. तर बघा मी जो काही काठ होता ना, तर तो सेंटरलाच घेतलेला आहे. तर बघू छान अशी डिझाईन तयार होईल, तुम्हाला ते पुढे लक्षातच येईल. आणि हे 2 पोर्शन कट केले तर अजून 2 पार्ट आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे. ठीक आहे. असं 4 पदरी मग ते कट केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा मधला जो काही प्रिंटेड पार्ट आहे तर तो पण कटिंग करून घ्यायचा आहे खालच्या पोर्शनसाठी. ठीक आहे. तर बघा मग मी व्यवस्थित इथे ठेवून घेतलेलं आहे जे काही आपलं अस्तर होतं, आणि त्यापेक्षा अजून थोडंसं मी काय करते आता एक्स्ट्राचं घेते, म्हणजे जास्त घेर येईल. ठीक आहे. तर बघा मग इथे सुद्धा आता मी 11 इंचाची मार्किंग करून घेते, म्हणजे बरोबर ते एकाच लेवलमध्ये येईल. हे बघा, आणि इथे सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर याच्या कोपऱ्यात सुद्धा करून घेते. हे बघा एवढा पार्ट आहे तिथं, आणि बघा हे आता एकाच लेवलमध्ये मी हे कटिंग करून घेते. सगळ्यात आधी खालचा पार्ट कट करते आणि इकडचं सुद्धा जे काही प्लेन आहे तर ते सुद्धा एक्स्ट्राचं कट करून सेपरेट करून घेते. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने डबल फोल्ड कपडा आहे हा, लक्षात राहू द्या, म्हणजे भरपूर प्लेट्स येणार आहेत आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथून वरच्या साईडने सुद्धा आपण इथे कटिंग करून सेम करून घेऊयात, कारण की तिथूनच आपण वरचा पोर्शन कट केला होता, त्यामुळे मग ते थोडंसं वरखाली होतं. तर बघा हे डबल लेअरमध्ये आता आपला हा मधला जो काही प्रिंटेड पोर्शन होता तर तो पूर्ण कट करून घेतलेला आहे खाली लावण्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता ही खालच्या पार्टची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे आणि वरच्या पार्टची सुद्धा कटिंग झालेली आहे, अस्तर पण आणि आपला जो काही कपडा होता फ्रॉकसाठीचा तो सुद्धा. तर आता आपण हा कटिंग केलेला फ्रॉक स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची कटिंग करायची, कारण की दोन्हींची गळ्याची कटिंग आपण इथे केलेली नाहीये. तर ह्या पद्धतीने बरोबर बघा घडी घालून घ्यायची आहे, आणि इथे आपल्याला 1.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे. तर बघा 1.25 इंच गळारुंदीची मी मार्किंग केली, आणि पुढचा गळा बघा इथे 3 घेतलेला आहे. इथून पूर्ण गळारुंदीची मार्किंग करून आपल्याला हा जो काही बॉक्स आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि बघा ह्या पद्धतीने गोल गळ्याचा मी आकार दिलेला आहे, कारण पुढचा गळा आपल्याला हा गोल घ्यायचा आहे, आणि ह्या पद्धतीने तिची कटिंग केली आहे. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता बॅक साईडचा गळा सुद्धा कट करूयात. तर मागच्या गळ्याचं सुद्धा आपल्याला इथे 1.25 इंचच गळारुंदी घ्यायची आहे, आणि इथून सुद्धा बघा 2.5 इंच आपण मागचा गळा घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा सेम तसंच आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला पुढचा वाटत असेल तर तुम्ही पान गळा, ग्लास टाईप कुठलाही घेऊ शकतात, पण मी इथे सिंपल गोल घेतला आहे पुढचा पण आणि मागचा पण. ठीक आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही वरचा पोर्शन आहे तर तो स्टिच करायला सुरुवात करायचा आहे. तर जी काही कटिंग केलेली आहे आपण, तर तो पोर्शन आधी आपल्याला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपण ओढणीच्या कपड्यातून काढलेला होता ना वरच्यासाठी, बघा काठ सेंटरला घेतले होते, म्हटलं वेगळ्या पद्धतीने स्टिच करू म्हणजे छान डिझाईन तयार होईल, कारण की प्लेन कपडा नव्हता म्हणून. ठीक आहे. तर बघा मग या पद्धतीने सगळ्यात आधी आता ते मध्ये आपण जोडून घेऊयात, आणि सरळ करून बघा दाबटीप द्यायची, म्हणजे मग ते कुठे जॉईंट आहे ते दिसत नाही आणि फिनिशिंग छान दिसते. हा पार्ट बघा आता सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला हा अस्तरचा पुढचा भाग ठेवायचा आहे. इथे सेंटरला आपण एक पिन लावून घेऊयात, म्हणजे ते गोळा होणार नाही, आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल.
सगळ्यात आधी बघा गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आता इथे आपण टीप मारून घेऊयात. तर व्यवस्थित लावायचं आहे. इथे कॅनव्हास पेपर तुम्ही यूज करू शकतात, पण लगेच काही गरजच नाही ॲक्च्युली, त्यामुळे मग मी काही इथे केलेलं नाही आहे. तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता मुंड्याच्या साईडला सुद्धा आपण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने टीप मारताना कुठेही काही गोळा होणार नाही याची जरा काळजी घ्यायची आहे. इकडच्या साईडचं झालं सेम, बघा दुसऱ्या मुंड्याच्या साईडला सुद्धा टीप मारायची. लक्षात राहू द्या ओढणीचा पार्ट जो होता मेन फॅब्रिक तर तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथला हा जो काही मधला पोर्शन आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो, आणि मुंड्याच्या साईडचा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा. आता तुम्ही मुंडा डायरेक्ट सुद्धा पट्टी लावून करू शकत होता, पण या स्टेपमुळे काय होतं की फिनिशिंग सहित आणि कमीत कमी टाईममध्ये आपलं तयार होतं. ठीक आहे. हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर हा पोर्शन आता आपल्याला सरळ करायचा आहे. त्याआधी गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित गोलाकार येईल आणि तो व्यवस्थित फोल्ड होईल. त्याचबरोबर बघा मुंड्याच्या साईडला सुद्धा कट्स मारायचे, म्हणजे त्याचा सुद्धा जो काही गोलाकार आहे तर तो व्यवस्थित फिनिशिंग सहित येईल, उलटं वगैरे काहीही पडणार नाही. ठीक आहे. आणि आता हा पोर्शन बघा ह्या पद्धतीने आपण सरळ करून घेऊयात. ठीक आहे. आता हे व्यवस्थित सरळ करायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आणि गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी आता आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेत तुम्ही इथे दाबटीप द्यायची आहे. गळ्याच्या साईडला दाबटीप दिल्यानंतर लगेचच बघा मुंड्याच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फिनिशिंग सुद्धा आणि दाबटीप परफेक्ट येईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नये. तर मुंड्याच्या साईडला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डबल टिप देऊ शकतात, पण मी काही इथे देत नाही कारण की असं सुद्धा फिनिशिंग छानच दिसते. ठीक आहे. तर बघा आता दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि हा जो काही मेन कपडा आहे तर तो आहे तसा एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. हे बघा कडेकडेचं जे आहे ना ते, तर हे सुद्धा जोडताना कुठेही गोळा होणार नाही, कमी जास्त होणार नाही, कुठे प्लेट्स वगैरे पडणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आणि शोल्डरच्या तिथे सुद्धा बघा लगेचच जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर काय करायचं, जो काही आपला ओढणीचा कपडा एक्स्ट्राचा आहे ना तर तो कट करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची कटिंग ही आपली परफेक्ट कटिंग असते आणि जी काही आपण मेन फॅब्रिक यूज करत असतो, इथे आपलं मेन फॅब्रिक ओढणी आहे, बऱ्याचदा ब्लाऊज पीस असो, साडी असो, काहीही असो, तर ते एक्स्ट्राचं आपण कट करत असतो. ठीक आहे. तर बघा परफेक्ट मापाचं आता आपण हे रेडी करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मागचा भाग सुद्धा ह्याच पद्धतीने जोडायचा आहे. पण त्यामध्ये फरक असा आहे की आपल्याला मागे बटन आणि काजे करायचे आहे, कारण छोट्या मुलीचा आहे आणि त्या मुलीला चेन टोचत असली की ती ड्रेस घालत नाही, त्यामुळे इथे आपल्याला मग काजे बटन करावं लागणार आहेत, म्हणजेच बटन आणि काजेची पट्टी करायची आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी बघा ह्या पद्धतीने काठ ठेवायचे. आता ते काठ आपल्याला जॉईन करायची नाहीये आणि हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो सुद्धा इथे सेंटरपासून कट करून आपण सेपरेट करून घेऊयात. आणि बघा हे सरळ ठेवलेलं आहे ना तर ते उलटं ठेवूयात आता, आणि त्यावर ह्या पद्धतीने बघा हे अस्तर ठेवून घ्यायचं. आता पुन्हा ते सरळ करायचं आहे, म्हणजे कसं, आणि पिना लावून दिला म्हणजे कन्फ्यूज व्हायला नको, लक्षात राहू द्या. कारण बऱ्याचदा मग ते कसं ना पुढचाच भाग होऊ शकतो, त्यामुळे मग आधी ते बरोबर जसं पाहिजे तसं ठेवायचं आणि मग पुन्हा ते उलटं करायचं टीप मारण्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात आधी इथं गळ्याच्या साईडने टीप मारायची आहे आपल्याला. तर इथे आपण साधारणतः 1/2 इंचाचंच मार्जिन ठेवायचं आहे, लक्षात राहू द्या. तर इथे टीप मारून झाल्यावर लगेचच आता मुंड्याच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. लक्षात राहू द्या मध्यभागी आपण टीप मारलेली नाही आहे, पुढच्या भागापेक्षा मागचा भाग शिवताना काज बटन म्हणजे बटन काज करायचे आहे, त्यामुळे कुठले चेंजेस करायचे ते नीट लक्ष द्या. आणि ह्या पद्धतीने बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आता गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे आणि लगेचच आपण मुंड्याच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेणार आहोत. तर तिथे सुद्धा 1/2 इंचाचंच मार्जिन ठेवायचं आहे. तर बघा आता इथे टीप मारून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला आणि मुंड्याच्या साईडला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा लगेचच तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला, या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल. आणि मुंड्याला सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहे. कट्स मारताना कुठेही मेन कपडा कट होणार नाही याची काळजी घेता छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, नाही तर बऱ्याचदा काय होतं ड्रेस ब्लाऊजलाच कट जातो, तर तसं होऊ नये, त्यामुळे सावकाश आपल्याला ते करायचं आहे.
त्यानंतर बघा आता हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात आणि मग तिथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा या पद्धतीने तो सरळ केलाय आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या तिथे आणि मुंड्याच्या तिथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे सुद्धा मी तेच सांगेल की दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच तुम्ही दाबटीप द्यायची आहे. लगेचच मुंड्याच्या साईडला सुद्धा देऊन टाकायची आहे बघा आणि तिथे सुद्धा व्यवस्थित शेप वगैरे चेंज होणार नाही आणि फिनिशिंगची काळजी घेतच दाबटीप देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने जो काही आपला दुसरा पार्ट आहे तर त्या पार्टला सुद्धा आपल्याला तशीच बघा मुंड्याच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की त्याला दाबटीप देऊन व्यवस्थित आपण हे एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून रेडी करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काज आणि बटन पट्टी इथे तयार करून घेऊयात. तर जो काही अस्तरची पट्टी आहे तर तिथून बघा मी डबल फोल्ड करून साधारणतः 1.25 इंचाची ही पट्टी काढून घेतलेली आहे. डबल फोल्ड 1.25 इंचाची आणि बघा इथून आता ती या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला ठेवून सगळ्यात आधी इथे 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण ती पट्टी लावून घेऊयात. तर ही जी काही पट्टी आहे तर ती आपण जशी हुक पट्टीची लावत असतो सेम तशीच लावायची असते आणि इथे आपण नंतर आतमध्ये फोल्ड करून बघा वरच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आता पुन्हा एक फोल्ड करून या पद्धतीने अजून एक टिप मारून घ्यायची म्हणजे ते फिनिशिंग सहित रेडी होतं. ठीक आहे. आता ही आपली एक साईडची पट्टी तयार झाली. आता दुसऱ्या साईडची पट्टी आपण जशी सेम लूप पट्टीसाठी करतो तशीच करायची असते. तर ती बघा आपल्याला लावताना मग सगळ्यात आधी आतल्या साईडने लावायची आहे बघा ह्या पद्धतीने आणि 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि आतमध्ये ती पट्टी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर ती बाहेर काढायची आणि बघा ह्या पद्धतीने एक्स्ट्राची येईल याची काळजी घेत तुम्ही इथे ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर ते बरोबर एकावर एक आल्या पाहिजे लक्षात राहू द्या. जशा हुक लूक पट्टी येतात ना सेम तशीच आणि अजून एक टिप इथे आपण मारून घेतलेली आहे. तर एका साईडला आता इथे बटन लावणार आणि एका साईडला आपण काजे तयार करणार आहोत. तर बघा हे काजे आणि बटनच्या पट्ट्या इथे फायनली तयार झाल्या आणि बॅक साईडला सुद्धा आपण मध्यभागीच काठ घेतलेला आहे बघा कारण की ओढणीच तशी होती. एक तर प्लेन कपडा पुढे वरती पुरत नव्हता किंवा एकतर खाली पुरत नव्हता त्यामुळे मग काठाचे तिथे जॉईन करून आपण छान नवीन लुकमध्ये इथे वरचा आणि खालचा पार्ट तयार करून घेतला. आता आपण इथे शोल्डर जॉईन करून घेऊयात. तर बघा एक पार्ट सरळ ठेवायचा त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि साधारणतः इथे 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डरला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची असते स्टार्टिंगला आणि एंडिंगला ते लॉक सुद्धा करायचं. बघा दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने जोडलं आहे. तिथे सुद्धा 0.5 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे कारण अर्धा खाली आणि अर्धा वरती असं 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलंच होतं. तर बघा हे परफेक्ट असं शोल्डर जोडून झालेलं आहे. तर आता आपण जो काही खालचा पोर्शन आहे तर तो स्टिच करायला सुरुवात करूया. तर बघा मग जो काही खालचा पार्ट आहे ना तर तो इथून जॉईंट होतात तर तो कट करून सेपरेट करूयात म्हणजे एक पार्ट आपल्याला पुढे आणि एक पार्ट मागे असं लावता येईल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघा आता जो काही खालचा पार्ट आहे तर तो सरळ ठेवला आहे त्यावर आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना तर तो उलटा ठेवायचा. त्याचं सेंटर काढलं बघा मी म्हणजे सेंटरपर्यंत बरोबर तेवढ्या प्लेट्स आपल्याला घेता येतील. तर लक्षात राहू द्या खालचा पार्ट सरळ ठेवायचा आहे वरचा पार्ट आणि त्यावर बघा हे जे प्लेट्स टाकायचे आहेत ना तर तो पार्ट आपण उलटा ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपण आता हे जोडून घ्यायचं आहे. तर लक्षात राहू द्या सगळ्यात आधी आपण जो काही मेन फॅब्रिक होता तर तो घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा अस्तर जोडणार आहोत. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं की अस्तरला कमी घेर असला तरी सुद्धा मेन फॅब्रिकला आपण जास्त घेर घेऊ शकतो त्यामुळे मग या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकतात. तर बघा भरपूर मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकलेल्या आहेत कारण की कपडा भरपूर घेतला आहे मी जास्त घेर येण्यासाठी. तर हे बघा मग व्यवस्थित प्लेट्स टाकत आपण ते इथे जोडून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे तर ते एक्स्ट्राचं आता आपण इथे कट करून घेऊयात ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघू शकतात भरपूर छान एकसारख्या प्लेट्स इथे आलेल्या आहे. त्यानंतर काय करायचं आता याचं आपल्याला अस्तर लावायचं आहे. तर बघा यावरच काय करायचं आता तो अस्तरचा पार्ट पुन्हा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जोडून घ्यायचा आहे आणि इथे कमी प्लेट्स घ्यायचे आहे कारण की अस्तरचा कपडा आपण मेन कपड्यापेक्षा कमी घेतलेला होता त्यामुळे. तर बघा मग छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आता आपण हा पार्ट इथे जोडून घेऊयात. जेवढ्या बसतील प्लेट्स तेवढ्याच टाकायच्या आहे खूप काही घ्यायची गरज नाही आहे एवढा घेर सफिशियंट आहे. तर हे बघा मग आता अस्तर सुद्धा सेम तसंच प्लेट्स टाकत आपण इथे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आता हे आपल्याला इथे सरळ करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला एक दाबटीप द्यायची आहे म्हणजे छान फिनिशिंग दिसते आणि ते पॅक सुद्धा होतं. तर बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून इथे दाबटीप देऊन घेत आहे मी. तर बघा आता
पुढचं पार्टचं आपलं हे छान प्लेट्स वगैरे आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात, खूप छान प्रॉपर एकसारख्या. सेम त्याच पद्धतीने आता मागच्या साईडला सुद्धा आपण अस्तर आणि ह्या प्लेट्स टाकून घेणार आहोत मेन फॅब्रिकच्या. तर ते सुद्धा बघा, मग जो काही पार्ट आहे ना तर तो सरळ ठेवला, त्यावर आता आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो उलटा ठेवायचा आहे. त्याचं सुद्धा सेंटरचं बरोबर मार्किंग केलेली आहे. आणि त्याच्या आधी बघा, आता ही जी काही हुकलूक पट्टी होती ना, म्हणजे बटन आणि काजर, तर ती आपल्याला इथून थोडीशी जोडून घ्यायची आहे. पूर्ण ती प्लेन तशीच ठेवायची नाही आहे. तर ह्या पद्धतीने बघा टीप मारून घेऊयात, म्हणजे 2-3 बटन तरी वरती बसतील ते, आणि खाली मग ते पॅक राहील. ठीक आहे. तर बघा, मग हा पार्ट सरळ ठेवला. पुन्हा सांगते, मेन फॅब्रिक जे आहे तर ते उलटं ठेवायचं आहे. आणि सेम जसं आपण एका साईडचं केलं ना, तसंच छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत आपल्याला हा पोर्शन इथे जोडून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे कपडा किती अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही इथे किती प्लेट्स टाकणार आहात. तर माझ्याकडे इथे बराचसा कपडा होता, कस्टमरला घेर पण खूप हवा होता, त्यामुळे मग मी बऱ्यापैकी इथे जेवढ्या प्लेट्स बसतील, जेवढा घेर बसतोय तेवढं इथे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर मग बघा, बऱ्याचशा प्लेट्स इथे मी बसवलेल्या आहेत. तर ही प्लेट्स टाकून फ्रॉक शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे अस्तर वगैरे पण डायरेक्ट जोडून पण होतंय आणि कमीत कमी टाईममध्ये हा फ्रॉकसुद्धा रेडी होतो. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने स्टिच करू शकतात, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये खूप काही. एकदम सोप्या पद्धतीने छान असा घेरदार बघा फ्रॉक इथे रेडी होतोय आपला आता. आणि त्यानंतर बघा त्यावरून अस्तर सुद्धा लावलेलं आहे. लक्षात राहू द्या, आधी मेन फॅब्रिकच्या प्लेट्स टाकत असतो आणि त्यानंतर आपण अस्तरच्या टाकत असतो. तुम्ही जर दोन्ही सेम घेतलं तर आधी दोन्ही जोडून मग नंतर प्लेट्स पण टाकू शकतात, पण शक्यतो अस्तर हे कमी असतं, त्यामुळे मग ही मेथड बेस्ट आहे. आणि त्यानंतर बघा इथे सुद्धा आता आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर व्यवस्थित एकसारखं पकडलं आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे आपण काजं बटन करणार आहोत. छोट्या मुलीचा फ्रॉक आहे म्हणून तुम्ही चेन पण लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि चेन कसं लावायचं तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे. तर बघा, दोन्ही साईडचं एकदम छान परफेक्ट असा आता आपला हे प्लेट्स वगैरे टाकून अस्तर वगैरे सगळं जोडून झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला कमरेला नॉट बांधण्यासाठी करायचे आहेत, तर त्या आता आपण रेडी करून घेऊयात. तर बघा, आता कटिंगमधला कुठला कपडा उरलेला आहे आणि कुठल्या याच्या व्यवस्थित होत आहेत त्यानुसार आता आपण बघूयात. तर बघा, मग कटिंग केल्यानंतर हा कपडा उरलेला आहे, तर याच्या मी छोट्या छोट्या पट्ट्या करून घेते, कारण की सरळ आपल्याकडे एवढा कपडा अवेलेबल नाही की 2 नॉट इझिली रेडी होतील. आपल्याला इथे जॉईंट देण्याचीच गरज आहे. त्यामुळे मग बघा, सेम मोजून मी इथे टोटल 3 पट्ट्या तरी कट करून घेतल्या, म्हणजे 3च्या आपण 2 सफिशियंटली करू शकतो. आणि सगळ्यात आधी आता आपण हे जे काही पट्ट्या आहे ना तर त्या जॉईन करून घेऊयात, एक सरळ एक उलटी ठेवून बघा. आणि ती सरळ करून पुन्हा दाबटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे ते लक्षात येणार नाही आणि छान फिनिशिंग सहित आपली इथे नॉट रेडी होते. तर बघा, मग मी टोटल 3 पट्ट्या इथे जोडून घेते. ठीक आहे. आणि आता ती जी काही आपल्याला कमरेला नॉट करायची तर ती बघा ह्या पद्धतीने मी इथे फोल्ड केला. आणि सगळ्यात आधी इथून बघा तिरकी टिप घ्यायची अशी गोलाकार, आणि त्यानंतर सरळ घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, गोलाकार याच्यासाठी की आपल्या नॉडला जसं असतं ना शेवटी तसा शेप येण्यासाठी आहे. आणि नंतर पुन्हा सरळ करायची आहे ती, आणि शेवटी सुद्धा बघा तसाच गोलाकार आपल्याला इथे द्यायचा आहे आणि व्यवस्थित लॉक करायचं आहे. त्यानंतर बघा एक्स्ट्राचं थोडंसं कट करून व्यवस्थित शेप देऊयात, म्हणजे ही पट्टीसुद्धा व्यवस्थित सरळ होईल, व्यवस्थित फोल्ड पण होईल त्यासाठी. तर बघा, दोन्ही साईडनी बंद आहे. तुम्ही म्हणाल हे सरळ कशी करणार, तर ती बरोबर सेंटरपासून बघा कट करायची आहे. आणि हे जे काही स्क्रूड्रायव्हर आहे ना तर त्याने ती इझिली सरळ होते, कारण की ती काही खूप बारीक नाही आहे त्यामुळे. आणि हे बघा या पद्धतीने मग ती छान अशी परफेक्ट सरळ झालेली आहे बघा. ठीक आहे. आणि बघा खालचा गोलाकार सुद्धा आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपण सरळ करून घेऊयात. लक्षात आलं असेल, एकदम सोप्या पद्धतीने ही आपली नॉट इथे तयार झालेली आहे. कमरेला बांधण्याचा जो काही बंद असतो ना तो. ठीक आहे. तर आता आपण ते लावून घेऊयात. तर फिटिंगच्या वेळेसच आपल्याला डायरेक्ट लावायचं असतं. तर बघा, हा फ्रॉक या पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे आता मी. आणि इथून आपल्याला छातीचं निम्मं घ्यायचं आहे, लुझिंग वगैरे ॲड करून एक्स्ट्राचं. तर ते टोटल 24 होतं. तर बघा इथून 12ला मार्किंग करून घेऊयात. तर बघा छातीचा पार्ट आणि कमरेचा पार्ट दोन्ही सेमच होतं. तर मग इथे सुद्धा मी 12ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण फिटिंग टाकून घेऊयात. तर फिटिंग टाकतानाच आपल्याला मध्ये ती जो काही बंद बनवून घेतला ना तर तो टाकायचा आहे. तर बघा इथे व्यवस्थित आता मी स्टार्टिंगला लॉक करून घेते.
आणि त्यानंतर बघा तो बंद ह्यामध्ये ह्या पद्धतीने ते कमरेच्या तिथे टाकते आणि जिथे मार्किंग आहे ना तर बरोबर तिथूनच टिप मारून घेते. आणि नंतर हे खालचे पार्ट बघा, 4 पार्ट तुम्ही हे सेपरेट पण स्टिच करू शकतात किंवा एकत्र सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं इझी वाटेल तसं तुम्ही करू शकतात. तर बघा आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे सुद्धा जी काही फिटिंग आहे तर ती आपण टाकून घेऊयात. तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला लॉक करायचं, मध्ये तो बंद बरोबर कमरेच्या तिथे ठेवलेला आहे बघा आणि बरोबर जी मार्किंग आहे ना तर त्यावर टिप मारू. तर बऱ्याचदा बघा इथून कमरेपासून आपण सेपरेट स्टिच करत असतो, पण ह्यावेळेस मी केले सोबतच. तर सेपरेट कसं करायचं तर त्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता हा फ्रॉक मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर परफेक्ट अशी फिटिंग झाली. आता खालून आपल्याला टिप मारायची आहे, अस्तरला पण आणि मेन फॅब्रिक आहे तर ती टिप मी मारून घेते. आधी सिंपल फोल्ड करूनच टिप मारायची आहे, त्याच्यात काही एवढं विशेष नाही आहे. ठीक आहे. तर चला मग मी तिथे आता सगळ्यात आधी टिप मारून घेते. तर बघा मग फायनली इथे आपला हा फ्रॉक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. खालच्या साईडने मी व्यवस्थित टिप मारून घेतली. तिथे तुम्ही पिकोसुद्धा करू शकतात जर अंब्रेला पॅटर्न असेल तर, किंवा असं सुद्धा तुम्ही करू शकतात, पण मी इझिली फोल्ड करून टिप मारलेली आहे अस्तरला पण आणि वरचा जो काही मेन फॅब्रिक होता त्यालासुद्धा. तर बघा बॅक साईड पण एकदम छान प्लेट्स आलेले आहेत. तिथे आपण आता काजा बटन नंतर करून घेऊयात. ठीक आहे. व्यवस्थित बंद वगैरे सुद्धा लागलेले आहेत बघा, छान आणि खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा फ्रॉक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. ॲक्च्युली बघा बघितल्यावर असं वाटत सुद्धा नाही आहे की आपण एखाद्या ओढणीपासून हा ड्रेस इथे बनवलेला आहे. तर बघा प्लेन कपड्यावरती घेऊ शकत नव्हतं, तर आपण छान असं मस्त काटमध्ये जॉईन केलेलं आहे. तर कुठे जॉईंट आहे तेही दिसत नाही आणि त्यामुळे तर अजूनच छान असं लूक आलेला आहे. तर इथे तुम्ही मध्ये बो वगैरे करू शकतात, पण आता बराचसा कपडा काही उरलेला नाही आहे, त्यामुळे मग मी इथे काही अजून करत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. आणि खूप वर्कवाला हा फ्रॉक आहे त्यामुळे शक्यतो इथे असून एक्स्ट्राचं करण्याची गरज नाही आहे. असंच त्याला खूप सुंदर लूक आलेला आहे बघा, एकदम छान एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर आपला हा साध्या ओढणीपासून इतका सुंदर फ्रॉक तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या ओढणीपासून किंवा तुमच्याकडे असलेल्या कपड्यापासून किंवा साडीपासून सुद्धा असा फ्रॉक इझिली घरी स्टिच करू शकतात आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा फ्रॉक तुम्ही घरी शिवलेला आहे. इतकं सुंदर लूक आलेला आहे. आणि हे शिवण्याबरोबरच मी तुम्हाला फिनिशिंगसाठी सुद्धा खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, म्हणजे तो फ्रॉक अजूनच दिसायला सुंदर दिसेल आणि लूक सुद्धा खूपच छान आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की फ्रॉक शिवून बघा. मी तुम्हाला ह्या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग इतकी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे की हा व्हिडिओ बघून असा फ्रॉक तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल. त्याचबरोबर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा. म्हणजे नुसतं फ्रॉक शिवणच नाही तर तो फिनिशिंग सहित कसं शिवला गेला पाहिजे हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल. ठीक आहे. तर नक्की शिवून बघा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.